औट हाथ का मानव दे भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरदे माझ्या भगवंताने तुम्हाला फक्त आणि फक्त परमार्थासाठी दिला. हो दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग, नासे जीवपन भवरोग, जीवपन भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरो. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नाचे जीवन भवरो. एवढा 3.5 हाताचा नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय, तो फक्त भगवंताच्या चिंतनासाठी. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. म्हणून एवढा गोड नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करून घ्या बरं. वेळ परत परत नाही येत महाराज. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाकरीत वयसरे. चांगला मोबाईल जर घेण्यासाठी गेले तर त्या मोबाईलची वॉरंटी भेटते, गॅरंटी भेटते. चांगली वॉच घेण्यासाठी जर तिची गॅरंटी भेटते. हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले तर या माईकची गॅरंटी आहे. हा बल्ब जर घेण्यासाठी गेले त्या बल्बची गॅरंटी आहे. पण माणसाची काय गॅरंटी हो? कपातला चहा कपातच असतो, बशीतला बशीत गेला. लोक म्हणते चहा पित होता हो तो महाराज, लगेच गेला. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. कधी जाईल काही सांगता येत नाही ना. मग अशी त्या दिवशी आम्ही तिथं दर्शनाला गेलो, मी तर काही पुढे गेलोच नाही. त्या पुलावर होतो, त्या पुलावरून आम्ही इथं येत नाही तर 2 मुलं तिथं पुलात बुडून मेली. बघितले का तुम्ही? माणसाला जायला वेळ नाही लागत. मग एवढ्या सुवर्ण संधी जर देवाने तुम्हाला आणि मला दिली ना, तर निश्चित आपण परमार्थ केला पाहिजे, वेळ काढला पाहिजे देवासाठी. मी दररोजच सांगतोय महाराज, जर तुम्ही त्याच्यासाठी नाही वेळ काढला तर तो तुमच्यासाठी कसा वेळ काढेल महाराज. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, तर या संधीचं सोनं करा, देवाचं चिंतन करा. कामामध्ये कामकाई म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. एक क्षण सुद्धा माझ्या देवाच्या चिंतनाविना वाया नका घालू. मी सांगू, भगवंताचं केलेलं चिंतन हे वाया कधी जाणारच नाही महाराज. तयाच्या चिंतने निर्सेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. देवाच्या नामामध्ये किती ताकद आहे, भगवंताच्या चिंतनामध्ये किती ताकद आहे. महिला मंडळी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, एखादी तरी माय माऊली इथं अशी असेल की तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करायचा नाही, मान हलवायची नाही, लाईव्ह चालू आहे सगळं. हात वर करायला जासाल आणि ते बावळं जर इकडं बसेल असेल आणि त्यानं जर स्क्रीनमध्ये पाहिलं तर घरी गेल्यानंतर महाप्रसाद काढल तुमच्यावर तो. त्याच्यामुळं अजिबात भंडाराच. मी जाईल आपलं निघून, पण ते दन हाणत बसल, मी काही सोडवायला येणार नाही. पण तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी, वाटते का नाही? रेकॉर्डिंग करून घ्या माझा आवाज मोबाईलमध्ये. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. किती? मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. महादेव बाबाच्या समोर मी बसलेलो आहे. जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद त्या नामामध्ये.
काही काही महिला तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन जाऊ दे माहितीकडं, पहिला मंत्र सांग रे बाबा, खूप त्रास देते रे हे नालायक, दारू पिऊ पिऊ परे. आणि दारू कशानं सुटत नाही बरं, दारू डॉक्टर कोण सुटत नाही, दारू इंजेक्शनाने सुटत नाही. आणि इंजेक्शनाने जर दारू सुटली असती ना इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तर तुमच्या बायकांनी तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो का दिले असते पोचून झोपीत, दारू पितो मेल्या. डॉक्टर कोण फक्त पार्सल घेतलं असतं, डॉक्टर तुम्ही द्या याला बरोबर झोपीत देते मी. तसं तर तुम्हाला तो आवरला नसता, पण झोपीत इंजेक्शनाने दारू सुटत नाही. मग दारू सोडण्यासाठी मी मंत्र सांगतो, लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करण्यासाठी 1 तास लागतो. मी तुम्हाला पैसे नाही मागतो, काही फोन पे नाही, गुगल पे नाही, काही नाही. मी काही जादूगार महाराज नाही, काही बोंधू बाबा नाही. हे मी तुम्हाला लाईव्ह बोलतोय, सगळं अख्खा महाराष्ट्र ऐकतोय हे. तुम्ही फक्त मी काही कानफुक्या बाबा नाहीये, काही अंगावर घेऊन मंत्र देणारा तसला ते नाही. मी वारकरी संप्रदायातला माणूस आहे आणि मंत्रही काही दुसरा सांगणार नाही. प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. मायावर किती वेळ लागतो, किती वेळ लागतो? चपाती भाजी वगैरे, कांदा लसूण वगैरे सगळं, भात वगैरे सगळं किती वेळ लागतो? 1. स्वयंपाक तुम्ही 2 वेळेस करता, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. मग सकाळी स्वयंपाक करत असताना तुमच्या सर्व इंद्रियाला काम आहे, तोंडाला काय काम आहे खरं सांगा? काहीच काम नाही ना. उद्यापासून प्रॅक्टिकली करून तर बघा, 2 महिने बघा फक्त. तुमच्या नवऱ्यानं जर दारू सोडली तर नंतर तुम्ही मला बोलून घ्या, माझा नंबर यूट्यूबला आहे. काय तुम्हाला संत्रीचे 2-4 एकर माझ्या नावावर करायची, मी नाही म्हणणार नाही, तुम्हाला नाराज नाही करणार, पण आता अगोदर ॲडव्हान्स 1 रुपया घेत नाही, फ्री चार्ज. सकाळी फक्त स्वयंपाक झालं की सुरू झालं की स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं जर 1 तास भजन केलं माया हो, तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं माया हो? किती? बोला बोला किती? मग सकाळचं 5000 आणि सायंकाळचं 5000 नामस्मरण किती झालं? किती? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस ते जेवणात जाईल, ते जेवण राहणार नाही, तो महाप्रसाद होईल. काय होईल तो? महाप्रसाद. आणि तो महाप्रसाद तुम्ही महाराष्ट्रातल्या 1 नंबर बेवड्याला फक्त 2च महिने खाऊ घाला. किती? त्यानं जर नाही दारू सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून दे. एवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामामध्ये. कशामध्ये? नामामध्ये. पण तुम्ही स्वयंपाक सुरू झाल्यावर यूट्यूब लावता, गाणे लावून देता, मेरे अंगनो में दरे दरे दरे. मग असे बावळे गाणे ऐकल्यावर ते हरिपाठ करेल का बेवडं? तुम्ही म्हणसाल महाराज याच्यासाठी पुरावा काय आहे? मी शास्त्रीय पुरावा देतो तुम्हाला. 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येऊ. लक्ष देऊन ऐका. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले, आपण भागवतामध्ये हा विषय ऐकला. भीष्माचार्याला भगवंत सांगतात 5 पांडवांना धर्माचं ज्ञान सांगा. धर्माचं ज्ञान सांगत असताना द्रौपदी मधात असली. द्रौपदीला विचारलं, द्रौपदी तू कुलवान स्त्री आहे, हसण्याचं कारण काय? द्रौपदी सांगते, मला बाबा आज तुम्ही माझ्या नवऱ्यांना धर्म सांगताय की धर्म असा असतो, धर्म तसा असतो. त्यावेळेस तुमचा धर्म कुठं गेला होता? ज्यावेळेस भर सभेमध्ये दुःशासन माझी साडी फेडत होता, त्यावेळेस भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागली. भीष्माचार्य म्हणले, द्रौपदी कळलं मला तुला काय म्हणायचं, पण ऐक ना द्रौपदी, त्याही वेळेस तुला वाचवायची इच्छा होती का माझ्या अंतःकरणामध्ये? त्याही वेळेस तुला सहकार्य करण्याची इच्छा होती माझ्या अंतःकरणामध्ये, पण करणार काय? मी दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं? काय खाल्लं होतं? मग दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यासारखा महात्मा जर बिघडू शकतो, तर चांगलं अन्न, चांगला प्रसाद खाल्ल्यानंतर बिघडलेला माणूस सुधारणार नाही का महाराज? नक्की सुधरल. तुम्ही फक्त देवाच्या चिंतनावर विश्वास ठेवा हो, नक्की महाराज. कधी? अरे अजून एक सांगतो तुम्हाला, तुम्ही पेढा रागात जरी खाल्ला तरी पेढा गोडच आहे, पेढा हसत हसत जरी खाल्ला तरी पेढा गोडच आहे, आणि पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे? रडता रडता खाल्ल्यावर तिखट लागतो का दीदी? नाही. रडता रडता जरी खाल्ला तरी गोडच आहे, हसत जरी खाल्ला तरी गोडच आहे, आणि झोपेत जरी खाल्ला तरी. तसं माझ्या भगवंताचं चिंतन तुम्ही केव्हाही करा, चांगलंच आहे महाराज. देवाच्या चिंतनासाठी दुसरं कुठं जाण्याची गरज नाही. न लगती साय असं जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. म्हणून होईल तोपर्यंत माणसाचं जीवन कुठं रंगलं पाहिजेत? शुद्ध रंगामध्ये रंगलं पाहिजेत. किती रंगलो आपण 7 दिवस, कळाले सुद्धा नाही 7 दिवस कसे निघून गेले.
कळाले सुद्धा नाही महाराज. मला सुद्धा वाटत नव्हतं एवढा आनंद प्राप्त होईल. त्यावेळेस त्यांनी सांगितलं जंगल आहे. म्हणलं जंगलात कशी कथा करायची? झाडाला सांगायची का दगडाला सांगायची का नदीला सांगायची? पण जंगल जरी असलं तरी तुम्ही सर्व मंडळीने ह्या जंगलाला मंगलमय केलंय महाराज. काय केलं? जंगलमय मंगल. रस्त्याने सर्व माणसंच आहे. उद्या तर कमीत कमी 30 ते 35 हजार लोकांच्या जेवणाचा प्रसाद आहे. खूप सुंदर नियोजन तुम्ही केलं. म्हणून महाराज सांगता देवा माझं जीवन होईल तोपर्यंत शुद्ध रंग व्हावे रंगा विढोबार कुमाई जय जय विढोबार कुमाई जय 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 विढोबार कुमाई. सर्वांनी हात वर करा बरं आता. वा 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 वा. सर्वांनी एक टाळी वाजवायची. ना टाळ ना पखवाज ना गायक, फक्त मी आणि लोक. सर्व केले हातवर. हा तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हात खाली करा. टाळ्या नका वाजू. पहिलं फक्त महिला मंडळी म्हणा, नंतर पुरुष मंडळी म्हणा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. आता लाज राखा माझी थोडी. मी जेंट्स आहे बरं. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. आता त्यांचा आवाज ऐका. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. आवाजामध्ये काही डिफरन्स वाटतो का तुम्हाला? तुमचे आवाज म्हणजे सगळे अवजा मशीन एक सरळ. काय आवाज सगळे चायनाचे साऊंड आहे हो यांचे. बिड्या पिऊ पिऊ, खर्रे खाऊ खाऊ, त्या सुपाऱ्या खाऊ खाऊ, पान खाऊ खाऊ सगळे साऊंड खराब करून टाकलेले. अरे काय आहे काय. सर्वांनी 2 मिनिटं माझ्या पाठीमागे हात वर करा. केले. ज्यांना ज्यांना हात दिलेले देवानी वर करा. मला जरी नाही दिसलं तर माझ्या माधव महाराजांना नक्की दिसत असेल बरं. त्यांच्या पुढे चलाकी करसाल तर पुढच्या कथेला हातच राहणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी केले हातवर. एक टाळी, एक बोल, एका ताला स्वरात सर्वांनी देवाचं चिंतन करायचंय. हा तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. जय हो. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. तुलेल तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा.
पांडुरंग 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 वा. आपलं भजन ऐकून महादेव महाराजांची समाधी सुद्धा आत डोलत असेल महाराज. खरं सांगतोय बरं तुम्हाला. खूप सुंदर भजन तुम्ही केलंय. ऐसे करी गा पांडुरंगा. बस अशा रंगामध्ये आपलं जीवन नाहलं पाहिजे. ही नशाच काहीतरी वेगळी हो. फक्त ही नशा लागली पाहिजेत एकदा माणसाला. काय लागली पाहिजेत? लागली पाहिजेत. ही लागूच तरच प्रॉब्लेम आहे. एकदा का ही नशा लागली ना महाराज, मग बाकीची कोणती नशा करायची इच्छाच राहत नाही जीवनामध्ये. जगद्गुरु तुकोबराय असेल, ज्ञानोबराय असेल, नाथ बाबा असतील, या सर्वांना परमार्थाची काय लागलेली नशा आहे. देवाचं गोविंद असनी गोविंद शेनी गोविंद त्या म्हणी माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. म्हणून आपलं जीवन परमार्थामध्ये वाहून घेतलं पाहिजे. ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा. मानवी देहाला आल्यानंतर देवाला काय मागावं? भागवतामध्ये अनेक मागण्या मी तुम्हाला सांगितल्या. विपदः संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनेश्यात पुनर्भव दर्शनम. देवा माझ्या जीवनामध्ये दुःख दे. ही मागणी कुंती मातेनं मागितलेली. मागण्याची वृत्ती माझ्या अंतकरणामध्ये ठेवू नको. ही मागणी भक्त प्रल्हादजीने मागितलेली आहे. या कानामध्ये 10,000 कानाची शक्ती दे. ही मागणी पृथ्वीराजाची. कोणाची आहे? अनेक लोकांना मागणी मागितलेली. भीष्माचार्याने सुद्धा मागणी मागितलेली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. म्हणून आपण सुद्धा देवाला मागत असताना बाकी काही न मागण्यापेक्षा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा दुर्बुद्धी ते मना कदानुपजो नारायण. देवा मला जीवनामध्ये कधीच वाईट बुद्धी येऊ देऊ नको. कोणाचं वाईट करण्याची बुद्धी सुद्धा मला येऊ देऊ नको. कोणाचं खाण्याची सुद्धा बुद्धी मला येऊ देऊ नको. हे तुम्ही देवाला मागा. निश्चित माझा जगाचा मालक तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मला आनंद वाटतो महाराज की एवढ्या रात्रीसुद्धा आपण एवढ्या बहुसंख्येनं उपस्थित आहात. माझी तब्येत तशी काही व्यवस्थित नव्हती, कारण की एवढा वेळ बोलायचं आणि परत संध्याकाळी कीर्तन नव्हते, सकाळी कीर्तन. पण आता तुम्ही एवढ्या प्रेमानं आले म्हटल्यानंतर तुम्हालाही नाराज करता येत नाही. बऱ्याचशा लोकांना कीर्तन ऐकायची इच्छा होती. आणि किती वेळ जरी कीर्तन केलं तरी मला माहिती आहे, मी रात्रभर जरी कीर्तन केलं तर तुम्ही काही सुधारणार. वा म्हणजे प्रामाणिक आहे लोक. सालबर्डी, मोर्शी तालुका, हे सगळे पाळा वगैरे, हे जे पंचक्रोशी आहे, वरखेड वगैरे, हे सगळे प्रामाणिक आहात. आणि प्रामाणिक माणसानं बोललं पाहिजे तो. म्हणून अमृतभर तांब्याभर जरी पेलं तरी मनुष्य अमरच होतो. आणि अमृत कपभर जरी पेलं तरी, इंग्लिशमध्ये एक शब्द आहे शॉर्ट बट स्वीट, थोडे परी निरे. थोडं असावं पण चांगलं असावं. म्हणून माझी विनंती तुम्हाला, देवाला मागत असताना देवाला चांगलं मागा. बस देवा आमच्या जीवनामध्ये तुझा विसर आम्हाला पडू देऊ नको. तुझा विसर न व्हावा गुण गायना आवडी हेची माझी सर्व जोडी. देवा द्या वाटलं तर संत संग सर्व काळ. महादेव महाराजासारख्या थोर संतांच्या सहवासामध्ये आम्हाला जन्म घाल. आमच्याकडून होईल तोपर्यंत बाबांची सेवाच होऊ दे. आमच्याकडून कधीतरी बाबाचा काही अपमान होऊ देऊ नको. अशी तुम्ही देवाला मागणी मागा. दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो नारायणा. एवढंच देवाला मागा, बाकी काही मागण्याची गरज नाही आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. काळाची गरज आहे. कथेतही ते सांगतोय, कीर्तनातही ते सांगतोय, जीवनभर मरेपर्यंत तेच सांगणार आहे. याच्यापेक्षा दुसरं काय सांगायचं महाराज. लक्ष देऊन ऐका.